हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। थोड्याच वेळात T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरुवात। टॉस जिंकत भारताचा फलंदाजीचा निर्णय। टीम इंडियामध्ये कोणताही बदल नाही। नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या कार्यालयावर महानगरपालिकेचा हातोडा। ठाकरे गटाच्या वसंत गीतेंच्या कार्यालयावर अतिक्रमण विभागाच्या पथकाकडून कारवाई। लोकसभा निकालाने सर्वांना जमिनीवर आणलं। लोकसभा निवडणुकीच्या निकालातून बोध घेणार आहात का हे पाहणं महत्त्वाचं, राज ठाकरेंचं वक्तव्य। 2 जणांना मारणाऱ्या मुलाला न्यायाधीशानं निबंध लिहायला सांगितला। पैशांची देवाणघेवाण झाल्याशिवाय कोर्टात असं घडू शकत नाही। पुणे अपघातावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया। आता एकला चलो रेची भाषा नको, महायुती म्हणूनच निवडणुकांना सामोरं जायचं आहे। भाजप प्रभारींचे कोर कमिटी सदस्यांना आदेश। राज्यपालांची सही नसताना लाडकी बहीण योजनेचा GR काढला, सरकारवर हक्कभंग आणणार। विधानसभेत विजय वडेट्टीवार आक्रमक। उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवार असहमत। मविया हाच आमचा चेहरा, शरद पवारांचं वक्तव्य। कोणतंही सरकार बिनचेहऱ्याचं असू नये। राहुल गांधींचा चेहरा पंतप्रधान पदासाठी समोर केला असता तर 25 जागा वाढल्या असत्या, संजय राऊतांची प्रतिक्रिया। मवियात एक खुर्ची 12 भानगडी, भरत गोगावलेंची टीका। तर राज ठाकरेंना खुर्ची द्या असं सत्ताधारी सांगत आहेत। शिंदे गटाच्या पोस्टरवरून भास्कर जाधवांचा टोला। सहमतीचा उपदेश देणारे पंतप्रधान मोदींचा संघर्ष वाढवतात। विरोधकांकडून सहकार्याची तयारी, मात्र सरकारनेही सकारात्मकता दाखवावी। लोकसभेतील कामकाजावरून सोनिया गांधींचा मोदींवर हल्लाबोल। आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचा उत्साह, माऊलींच्या पाद्यपूजनासाठी वारकऱ्यांची गर्दी। मुख्यमंत्री शिंदेंसह हजारो वारकरी विठूनामात तल्लीन। इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करणार, आळंदीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाण्याखाली। मुंबईसह ठाणे पालघरमध्ये 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, विदर्भात पावसाचा येलो अलर्ट। मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।